मुकाबला होने वाला है। बॉल द्यायची आहे। बॉल घ्यायचा आहे सचिन कारवार। क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आदित्य प्रिया लॉजिस्टिक। सागर दरेकर पहिली ओव्हर घेऊन येतोय। दादांचं इथे आगमन झालंय। प्रकाशदादा मानवर आणि नगरसेविका सभापती हॅलो हॅलो पुढची मॅच हॅलो सनी बॉल मॅच लवकरात लवकर चालू करायची मित्रांनो। सागर दरेकर पहिली ओव्हर घेऊन येतोय आणि आपल्या स्टेजवरती सभापती मोनिकाताई मानवर यांचं इथं आगमन झालंय। त्यांच्या सोबत प्रकाशदादा मानवर यांचं आम्ही स्वागत करतो। पहिला चेंडू अव्वांतर स्वरूपाचा टाकला सागर दरेकर यांनी। मनीष शर्मा मॅच रेफरी मध्ये मनीष शर्मा आणि भावेश शिलवेकर अव्वांतर चेंडूने सुरुवात केली आहे। धावसंख्येत वाढ पडते आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती एक बिनबाद एक आणि विदाउट चेंडू। माझं समालोचन संपलंय आणि नक्कीच मी समालोचन माझ्या मित्रांकडे देतोय। प्रशांत पुजारी यांचं स्वागत। तर तमाम क्रीडा रसिकांचं त्याचबरोबर तमाम झालेल्या मायबाप जनतेचं आणि सर्व खेळाडूंचं मात्र मनपूर्वक सहर्ष स्वागत पुन्हा एकदा करूयात सुपर डीजी माऊली चषक 2025 मध्ये। तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की सामन्याला सुरुवात झाली। एक महत्त्वपूर्ण सामना यावेळेस मात्र मोठा फटका ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग स्ट्रोक शशी चेंडूच्या खालती जज करतायत। नो मॅन रिझन मध्ये मात्र चेंडू लँड झालाय। एक महत्त्वपूर्ण मॅच असणार आहे। संपूर्ण कळंबोलीवासियांच्या नजरा आता मात्र थेट या मैदानाच्या दिशेने आतुर झाल्यात कारण की बॅटल तेवढी मोठी आहे। दोन अव्वल दर्जाचे संघ दोन मोठे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आलेत। टीट फॉर टॅट हे उत्तर दिलं जाणार का आणि निश्चित स्वरूपाने काटेचा टक्कर काटेचा मुकाबला कलगीतुरा हे सर्व काही आपल्या जरूर पाहायला मिळणार आहेत। काही नवीन चेहरे या संघामध्ये आपल्याला निश्चित स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळत आहेत। स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 2 धावा 3 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त। निश्चित स्वरूपाने ही मॅच मात्र कंप्लीट करत असताना बॅटीचा आउटसाइड एज प्रतीक ठाकूर आणि काय एफर्ट्स होते। डाईव्ह लाईक अ डॉल्फिन इनटू द सी। काय कमालीचा डाईव्ह लगावला होता आणि यस सागरला माहितीये की हे षटक किती निर्णायक आहे। हे षटक किती महत्त्वाचं आहे। या ओव्हर मध्ये मोठे फटके खेळायचे का संयम राखायचा हे फलंदाजांना अद्याप देखील कळत नाहीयेत। या षटकामध्ये जर का सांगायचं म्हणलं तर सागर दरेकर सारखा एक मोठं वेपन वापरलं गेलंय। एक सर्वाधिक मोठा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि अशा गोलंदाजाच्या विरोधामध्ये अशा प्रकारची जोखीम
कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. यावेळेस मात्र चेंडू मात्र आपण पाहतोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातमध्ये. डॉट बॉलचा इथे मात्र खेळ समाप्त झालाय. कमालीची गोलंदाजी सागर दरेकर यावेळेस मात्र दर्शवतायत. एक वेगवान तेज सर्रार गोलंदाज म्हणून सातत्याने चर्चेचा विषय या खेळाडूचा संपूर्ण टेनिस पटलावरती असतो. फक्त आणि फक्त कळंबोली पनवेलपुरतं मर्यादित न राहता या खेळाडूने मात्र आपली पाऊल खुणांची ओळख ही महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणावरती दिली आहे. बॅटीचा लिडिंग एज, हवेमध्ये चेंडू, साहिल चेंडूच्या खालती, कॅच कंप्लीट आणि इथे मात्र सेलिब्रेशन, अग्रेशन आपल्याला पाहायला मिळते, सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र महत्वाची मॅच, महत्वाची विकेट यावेळेस मात्र जाळ्यामध्ये सापडलाय. ज्या खेळाडूसाठी तटबंदी उभी केली होती, जाळं विणलं गेलं होतं, त्या जाळ्यामध्ये मात्र आपण पाहतोय की सनी नावाचं एक मोठं वादळ इथे शमावलं गेलंय. आमचे डीजे देखील हेच सांगतात फलंदाजांना, जाग्यावरती खेळ रे मित्रा, जाग्यावरती खेळ. कारण की ज्या मेरिटवरची चेंडू पडतात त्याच मेरिटवरती फलंदाजी करणं गरजेचं आहे. दोन मोठे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये, जय पराजय याचा कलगीतुरा आपल्याला पाहायला मिळेल. परंतु सध्याची स्थिती स्कोर कार्डवरती धावा गोळा करणं ही जबाबदारी दाखवावी लागेल आणि बेजबाबदारपणा हा अंगलटी येऊ शकतो आणि हेच आपल्याला पाहायला मिळालंय. पहिल्या षटकाचा झालाय खेळ समाप्त. 3 धावा धाव फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर साहिलसाठी एक मात्र पारितोषिक आलंय देवा यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपये. आणि निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की आपल्या व्यासपीठावरती आदरणीय कार्यसम्राट नगरसेविका या प्रभागाच्या अर्थात आपल्या सर्वांच्याच लाडक्या मोनिकाताई प्रकाश महानवर हे मात्र आमच्या समेत जुडल्या गेल्यात. पहिली वहिली अशी नगरसेविका जिने मात्र या कळंबोली शहरामध्ये आपल्या निधीतून आलेला सर्व खर्च जनसेवेसाठी लावला आणि त्याच्या माध्यमातून पथदिवे, रस्त्यांचं काम, कॉन्क्रिटीकरण, त्याचबरोबर गटराची कामं, वॉटर मीटर आणि गटर हे राजकारण न करता त्याच्या पलीकडे जाऊन कुठेतरी जनतेची सेवा एक वेगळ्या पद्धतीने करता येऊ शकते का, यासाठी महिलांचे प्रश्न, तरुणींचे प्रश्न, त्याचबरोबर आपण पाहतोय की युवा वर्ग आहे त्यांच्या कामाचे प्रश्न, असे भरपूर सारे प्रश्न मात्र यांनी मार्गी लावल्यात. आणि बघता बघता हा चेहरा आता मात्र एक चर्चेचा विषय बनलाय. कुठल्या प्रकारची राजकीय पार्श्वभूमी महानोर परिवाराच्या पाठीमागे न राहता फक्त आणि फक्त रामदास महानोर यांच्यावरती दर्शवलेला विश्वास, प्रकाशदादा महानोर यांच्यावरती दर्शवलेला विश्वास आणि त्याच पावलांवरती पाऊल ठेवत मोनिकाताईंनी संपादित केलेलं हे एवढं मोठं यश. ही सर्वसामान्य गोष्ट नाहीये. कळंबोलीकरांनी जे भरभरून प्रेम दिलं तेच प्रेम येणाऱ्या भविष्यामध्ये देखील अपेक्षित आहेत. कारण की आपला एक हक्काचा आवाज आपल्यासाठी सदैव सज्ज. परंतु यावेळेस मात्र बॅटीचा इनसाइड एज घेत चेंडू मात्र विसावतो शशी यांच्या हातामध्ये. अजून एक मोठी सफलता, अजून एक मोठा विकेट. सचिन कारवार बॅक टू द पवेलियन. दिवसाच्या आधी संपूर्ण खेळाडूंच्या माध्यमातून या जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांच्या माध्यमातून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. नुकतंच काही दिवसाआधी जर का सांगायचं म्हणलं तर पनवेल महानगरपालिका भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमानाने या कळंबोली शहरामधील ज्या गरजू महिला भगिनी आहेत त्यांच्यासाठी चक्की वाटप आणि त्याचबरोबर शिलाई मशिनींचं वाटप केलं गेलं. ही सर्वाधिक अभिमानाची गोष्ट आहे. घर बसल्या एखाद्या महिलेला, एखाद्या तरुणीला जर का कुठली रोजगाराची संधी निर्माण करता येऊ शकते का, यासाठी मात्र महाराष्ट्र शासनाने पाऊल ठेवलं गेलं. पनवेल महानगरपालिका प्रशांतदादा ठाकूर आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी मोनिकाताई महानवर यांच्या माध्यमातून शिलाई मशिनी आणि त्याचबरोबर चक्क्यांचं वाटप आपल्या LIG मध्ये भरपूर म्हणजे होणार आहे. कारण की भरपूर जणांचे जी क्रायटेरिया असतो फॉर्म भरून देणं, त्याच्यानंतर तुमचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन, तुमचं उत्पन्नाचं स्रोत, या जेवढ्या शासकीय बाबी असतात त्याची पाहनिशा चालली आहे. भरपूर जणांचे फॉर्म स्वीकारले गेलेत आणि थोड्या दिवसामध्ये हे सर्व गोष्टी इथे मात्र आपण पाहतो की सर्वसामान्य महिला भगिनींपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत. फक्त आणि फक्त जनतेची सेवा करत असताना त्यांच्या हाताला रोजगार दिला जाऊ शकतो का,
चूल आणि मूल इथपर्यंत महिला जी बांधली गेली आहे त्याच्या पलीकडे जाऊन तिच्यासाठी काय करता येऊ शकतं का, याच उद्देशाने पेटून उठलेली ही महिला अर्थातच मोनिकाताई मानवर आता पुन्हा एकदा सज्ज झाले येणाऱ्या पुढच्या रणधुमाळीसाठी. आज या व्यासपीठाच्या माध्यमातून, आज या संपूर्ण या व्यासपीठाच्या माध्यमातून आणि तमाम तुमच्या साक्षीने मात्र जाहीर आव्हान करू इच्छितो की निश्चित स्वरूपाने जे प्रेम तुम्ही आधी दिलं तेच प्रेम यापुढे देखील असंच बळकट होत राहो या साऱ्या सदिच्छा देऊयात. अगदी आपण पाहतो की त्यांचा मुख्य होर्डिंग आमच्या व्यासपीठाच्या समोर अगदी आपण पाहतो की ऑफ साईडला आपल्याला पाहिलं म्हणजे बॅट्समॅनच्या पाठीमागे आपण त्यांचा होर्डिंग पाहू शकता. त्याचबरोबर आपण पाहतो की तिथे रामदासजी मानवर साहेब युवा नेते आणि निश्चित स्वरूपाने क्रिकेटच्या माध्यमातून भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये या नावाची देखील चर्चा राहते आणि भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या मात्र आज निश्चित स्वरूपाने आपण चर्चा करणार आहोत. 5 धाव फलकावरती 3 फलंदाज बाद, 4 चेंडूंचा झाला खेळ समाप्त आणि अक्षरशः आपण पाहतोय की मुसक्या आवडल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमच्या गोलंदाजी करणाऱ्या संघाने. प्रचंड वेगवान चेंडू दिसला देखील नाहीये, यष्ट्यांचा वेध, फलंदाज सूरज राम इथे मात्र बाद. कमालीचा वेग आणि इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि वेगावरती स्वार होणारा खेळाडू. पहिले दोनही गोलंदाज जणू काय आगीचे निखारे टाकावेत, तोफ गळा निघावा या प्रकारची गोलंदाजी करतायत. खांद्यांचा अतिरिक्त वापर आणि मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे, त्याच्यासाठी मात्र एक पारितोषिक आलंय. सलग 3 चेंडू 3 फलंदाज जर का बाद केले गेले तर मात्र देवा चव्हाण यांच्याकडून असणारे 1000 रुपयांचं पारितोषिक. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मनीष आले, डावखुर हाताचा विकल्प हा मात्र वापरला गेलाय, तर हा विकल्प कितपत यशस्वी ठरेल. त्याचबरोबर आपण पाहतोय की अजून एक होर्डिंग त्या मुख्य कटआउटच्या बाजूला आदरणीय दिनकरजी बोपेडा साहेबांचा एक नवीन प्रोजेक्ट त्यांचा मात्र लॉन्च होतोय करंजाडे या ठिकाणी आणि निश्चित स्वरूपाने या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी त्यांचं देखील तेवढंच मोठं योगदान राहिलंय. आणि हो यस, तुम्हाला जर का तुमच्या स्वप्नातलं घर घ्यायचं असेल तर आजच दिनकरजी बोपेडा साहेब यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता आणि आपलं स्वप्नातलं घर जरूर पूर्ण करू शकता. 2 षटकांचा झालाय खेळ समाप्त. 5 धाव फलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर मी तर एवढंच म्हणेन की परिस्थिती अवघड झाली आहे, परिस्थिती बिकट झाली आहे आणि जवळजवळ जर का सांगायचं म्हणलं तर सामना आता कुठेतरी पहिल्या 17 मध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या पारड्यामध्ये आवर्जून आपल्याला पाहायला मिळतोय. सागरचं षटक त्यानंतर साहिलचं षटक, दोन्ही वेगवान गोलंदाज, अप्रतिम खेळ आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतोय की टीम स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 अडचणीच्या दरीमध्ये. तर पहिले षटक आपण पाहतोय की तर जरूर इथे पाहतोय की पहिल्या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या गेल्या, दुसऱ्या षटकामध्ये मात्र आपण पाहतोय की 3 धावा खर्च केल्या गेल्या आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतोय की फलंदाजांवरती कर्दनकाळ ठरलेली ही गोलंदाजी. बघा सुहास आलेत फलंदाज आणि सुहा 2 षटकांमध्ये कितपत धावा गोळा करतील. बघा 45-50च्या घरामध्ये जाणं अपेक्षित होतं या सामन्यामध्ये, परंतु आता 12 चेंडू शेष आहेत आणि हे स्वप्न साकारलं जाणार का सुहा मैदानाच्या आतमध्ये आला आणि सुहासाठी एक सुवर्ण संधी असणार आहे. जर का 3 चेंडूमध्ये 3 षटकार जर का लगावले गेले तर मात्र 1000 रुपये आणि सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावले गेले 3000 रुपयांचं पारितोषिक देवा चव्हाण यांच्याकडून. एक जबरदस्त अशी क्रिकेटची शृंखला आज जर का सांगायचं म्हणलं तर संपूर्ण महाराष्ट्र हा दुमदुमतोय विठ्ठल नामाच्या जयघोषाने. आषाढी एकादशीचा आजचा पवित्र दिवस, अनन्यसाधारण महत्व आणि एक वेगळी आख्यायिका, वेगळ्या दंतकथा आणि सनातन संस्कृतीमध्ये एक वेगळं महत्व आषाढी एकादशीचं लिहिलं गेलंय आणि संपूर्ण भारतभरामधून आज मात्र तमाम वारकरी भक्त पांडुरंगाच्या गळा भेटीला चंद्रभागेच्या तीरावरती येऊन थांबलेत. भक्तीचा जनसागर आज ओसांडून वाहणाऱ्या चंद्रभागेच्या तीरावरती आणि हे सर्व विहंगम दृश्य आज आपण पाहतोय की सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलंय. संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण पंढरी ही मात्र दुमलुमली आहे विठ्ठलाच्या नाम घोषाने, परंतु या मैदानावरती घडतंय काय तर क्रिकेटमय वातावरण अप्रतिम असं रंगलंय. स्कोर स्थिरावलेला आहे, सुहासला देखील शांत ठेवलं गेलंय आणि इथे मात्र आपण पाहतोय की शशी जाधव वन ऑफ द बेस्ट फिनिशर ऑफ द ग्रामीण टेनिस क्रिकेट हा मात्र आलाय आणि हो तो आलाय आणि त्यांनी त्याची चाहूल देखील दिली आहे. यावेळेस मात्र मोठा फटका ऑन साइडला खेळला गेलाय, मिड विकेटच्या डोक्यावरून पहिला षटकार
भरपूर वेळ घेतलाय परंतु आलाय जरूर. 6 धावा धावफलकावरती येत आहेत, 11 धावा धावफलकावरती अंकित केल्या गेलाय. क्रिकेट हे काही घडू शकतं हे दोन्ही टीमला माहिती आहेत आणि जीवाच्या आकंताने प्रयत्न दोनही संघ करतील याच्या शंकाच नाहीयेत. बघा 40-45च्या आसपास जरी देखील बॅटिंग करणारा संघ पोहोचतोय तर मात्र एक चांगली फाईट होऊ शकते. सुहास एक आशेचं किरण मैदानाच्या आतमध्ये तळपतंय जे मात्र आपल्या संघाच्या आशा आणि अपेक्षा जरूर पूर्ण करू शकते. यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त उसळी, पंचांकडे मात्र पंचांनी मात्र दाद उचलून धरली. अवंतराचा इशारा दिलाय मुख्य पंचांच्या माध्यमातून आणि कदाचित आय थिंक 1 बाउन्सचा इशारा देखील दिलाय. प्लीज चला, पंचांशी कुठल्या प्रकारची चर्चा मसलत नकोय. पंचांच्या निर्णयाचं कृपया करून स्वागत करायचं. तर जरूर इथे मात्र आपण पाहतोय की वाईट बॉल येतोय आणि एक्स्ट्राच्या माध्यमातून धावफलकावरती 1 धाव अंकित होते. स्कोर जातोय 12 रन. सुहास स्ट्राईक वरती आपण पाहू शकता, जर्सी नंबर 1. गोलंदाजीच्या मार्क वरती आपण पाहतोय शशी जाधव यांना. एकीकडे आपण पाहतोय की एक पारंगत, एक अष्टपैलू, एक माहिर खेळाडू जो गोलंदाजीच्या भोवल्यावरती आणि स्ट्राईक वरती मात्र आपण पाहतोय की सध्याच्या घडीला एक एमर्जिंग प्लेयर म्हणून उभारणीला आलेला सुहास. दोघांच्या मध्ये रंगलं हे बॅटल, परंतु हावी ठरणार कोण? राऊंड ओव्हर द विकेट शशी. कोला टाकला होता, चेंडू फ्लिक केला विथ द रिस्ट, ड्रॉप चेंडू मात्र येतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. प्रेक्षकांची हात आता मात्र आकाशाच्या दिशेने आणि हा आलाय षटकार. थँक्यू सो मच डीजे. तर इथे मात्र आपण पाहतोय की आमचे डीजे मास्टर देखील आता भक्तीमध्ये लीन होत आहेत की आणि तमाम क्रीडा रसिकांना देखील आपण पाहतोय की विठ्ठलाचा नामघोष घेण्यासाठी भाग पाडतायत की सुमधुर संगीताची मैफिल इथे मात्र साधली गेली. ज्या प्रकारे सुंदर संपर्क बॅटीचा आणि चेंडूचा झालाय त्याच प्रकारचा सुंदर असा संपर्क आमच्या डीजेचा देखील संगीताबरोबर. यावेळेस मात्र मोठा फटका जरूर खेळायचा होता. चेंडू संपर्कामध्ये येत नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता. 18 धावा धावफलकावरती शेवटचा बॉल शेष आहे. हा शेवटचा बॉल भरपूर निर्णायक असणार. मोठा फटका की स्ट्राइक रोटेशन. शशी जाधव काय करतील? प्रतीक ठाकूर आपण पाहू शकता एस्टाईनच्या अगदी मागे मैदानाच्या केंद्रस्थानी उभे आहेत आणि स्टेरिंग हातामध्ये घेतलंय क्षेत्ररक्षणाचं. मोठा फटका. यावेळेस मात्र चेंडू शरीरावरती येऊन गेला. काय या खेळाडूला एमर्जिंग स्टार ऑफ द कळंबोली क्रिकेट म्हणलं जातं हे संकेत दर्शवलेत. हुक केलाय चेंडूला, थेट दाखवला प्रदीप स्टेशनरीचा रस्ता. ठोक डीजे. या येत आहेत 6 धावा. मात्र आपण पाहतो की 24 धावा धावफलकावरती आल्या 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. या षटकामध्ये धावा ओसंडून वाहताना आपण पाहिल्या तब्बल 19 धावा या षटकामध्ये आल्या. त्याच्यामध्ये 18 धावा एकट्या सुहास त्या 3 षटकारांच्या मदतीने लगावल्यात. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये जो बेजबाबदारपणा तीनही फलंदाजांनी दाखवला ती आता डोकेदुखी बनली आहेत. पहिल्या 12 चेंडूंमध्ये किमान 15 ते 20 धावा जरी एकजूट झाल्या असत्या तर एक फायटिंग स्कोरच्या दिशेने हा संघ जरूर प्रवाहित झाला असता, परंतु वेळ निघून गेले. शेवटचे 12 बॉल शेष आहेत आणि शेवटच्या 12 बॉल मध्ये कितपत धावा येतील? सॉरी 6 बॉल बाकी आहेत. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि कितपत धावा या शेवटच्या 6 चेंडूंवरती येतील? तर चला स्पीडअप करायचं आहे, थोडासा वेळ कमी आपल्याकडे. तर जरूर आपण पाहतो की संपूर्ण मैदानावरती पाऊस थोडासा थांबलाय. फलंदाजी करणाऱ्यांसाठी हे चांगले संकेत मानले जातात, परंतु त्याचा फायदा तेवढा उचलता आला नाहीये. मनी स्ट्राइक वरती असतील, बॉलिंग मार्क वरती प्रतीक ठाकूर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू इथे मात्र अतिरिक्त उसळी घेणारा स्ट्राइक रोटेशन करण्याचा निर्णय. आणि इथे मात्र काय घडतंय? स्ट्राइक रोटेट करत असताना मनीष बाद झालेत. पंचांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल. 1 धाव आली आणि स्ट्राइक रोटेट झालेत, ही चांगली बाब आहे. स्ट्राइक वरती सुहास आलेत. धाव फलकावरती 25 धावा अंकित केल्या गेल्यात.
इथून 15 ते 20 धावांच्या शोधामध्ये सुहास असतील. सुहासकडे ती क्षमता आहे, सुहासकडे ती धमक आहे, सुहासकडे ती पॉवर आहे, सुहासकडे ती काबिलियत आहे. आणि या सर्व गोष्टींचा मेळ आज मात्र सुहासला पुन्हा एकदा दाखवावा लागेल. स्वतःच्या नावाची ओळख दखल घ्यावा लागेल विरोधकांसाठी. असा खेळ त्याला दाखवावा लागेल. स्ट्राइक वरती आपण पाहतोय सुहास, गोलंदाजीच्या मार्क वरती प्रतीक ठाकूर. फुलटा चेंडू, घुटना टेक, तमाशा देख. प्रतीक ठाकूरला दाखवलाय आसमान. चेंडू फरार. 6 धावांसाठी येतोय षटकार. सुहास करे या नावाची प्रचिती काय आहे, सुहास करे या नावाची ताकद काय आहे, सुहास करे नाव सध्याच्या घडीला चर्चेचा विषय का आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाल तर सातत्याने आटपाडी, झरे, सांगली या परिसरामध्ये होणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धा आणि त्या क्रीडा स्पर्धेमध्ये हा खेळाडू सातत्याने ॲज अ आयकॉनची भूमिका दर्शवतोय. का होईना स्वतःच्या मनगटी ताकदीवरती, स्वतःच्या क्षमतेवरती या खेळाडूने स्वतःचं एक वेगळं वलय निर्माण केलंय. आणि हेच वलय पुन्हा एकदा कळंबोली क्रिकेट रसिकांसाठी सेवेसाठी दाखल झाले. 4 षटकार सुहासच्या बॅटिंग मधून आलेत. धावा झाल्यात 31. 5 फलंदाज बाद झालेत. संघ अडचणीच्या दरीमध्ये ढकलला गेला होता आणि तिथून मात्र संघाला खेचून काढण्याचं काम या सुहासने जरूर केलंय. हो 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 हो, यावेळेस मात्र कमालीचा कमबॅक. प्रतीक ठाकूर नाव आहे, लक्षात राहू द्या. हेच कदाचित सुहासला सांगतोय. एक तेरी तो एक मेरी हे सांगण्याचा प्रयत्न प्रतीक ठाकूर कुठेतरी करतायत. एक काळ दोन्ही खेळाडूंनी एकत्रित एकाच टीम मध्ये स्पेंड केला, परंतु आता दोघंही एकमेकांच्या विरोधामध्ये. आणि यावेळेस जागा बनवली फाईनच्या दिशेने, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू भिरकावून लावलाय, सरळ दाखवली प्रदीप स्टेशनरी. या प्रतीक ठाकूर तुमचं स्वागत आहे या षटकामध्ये. ठोकलाय हा दुसरा षटकार. स्कोर मूव्स ऑन 37 आफ्टर 3 बॉल्स. आपण पाहतो शेवटचे 2 बॉल शेष आहेत. संघर्षाच्या तालमीमध्ये योद्धे तयार होतात. असा एक योद्धा जो मात्र संघर्षाच्या तालमीमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळतोय, प्रयत्न करतोय. यावेळेस मात्र अजून एक कमानीचा फटका. क्या बात है, लाजवाब. अफलातून यावेळेस हेलिकॉप्टर भुर्र जाते सीमारेषा पलीकडे. सलगचा 4था षटकार सुहासच्या बॅटीमधून आलाय. वन साइड हीरो है यो, वन साइड. आपण पाहतोय षटकारांची हॅट्रिक कंप्लीट झाली आणि 1000 रुपयांचा मानकरी ठरलाय सुहास करे. ले लीजिए. यावेळेस हवेमध्ये चेंडू. एक धाव कंप्लीट. सुरेश मोहिते स्प्रिंट लगावतोय 100 मीटरची पोलीस भरतीची, परंतु इथे मात्र चेंडू भूमीला दान. हो मित्रांनो, या जीवाच्या आकंताने पळावं लागतं. एखादा भरतीमध्ये जाणारा तरुण अशाच प्रकारे मेहनत करतो. जीवाच्या आकंताने पळावं लागतं. तशाच प्रकारे सुरेश पळला होता. अप्रतिम त्याची लढत होती, परंतु भूमीला धालायचा चेंडू. आणि इथे मात्र आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा होत्या 5. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 52. तब्बल 45 धावांचं योगदान एकट्या सुहासने दिलंय. सुहासची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला भाग नाहीयेत मित्रांनो. हो हो, सेल्फी बॉय मैदानाच्या आतमध्ये. सुहास 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 करे. जो दिखाए गेंदबाज को आसमान में तारे, उनका नाम है सुहास करे.
तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की आपल्या सर्वांच्याच लाडक्या कार्यसम्राट दमदार आपल्या हक्काच्या नगरसेविका इथून मात्र रजा घेतात, परंतु ताई तुम्ही आलात, व्यासपीठाची शोभा वाढवली, याबद्दल मी तुमचं आणि निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की आपल्या सर्वांच्याच लाडक्या नगरसेविका इथून मात्र रजा घेतात, परंतु फायनलला त्या येतील याची त्यांनी आम्हाला शाश्वती दिली आणि निश्चित स्वरूपाने आपण त्यांच्याशी पुन्हा एकदा चर्चा करूयात आणि येणार त्यांचं विजन हे निश्चित स्वरूपाने समजून घेऊयात. आनंद माने सरकार आज ज्यांच्या माध्यमातून मात्र आपण पाहतोय की आज आषाढी एकादशी निमित्ताने आज आपण पाहतोय की खिचडी वाटपाचा कार्यक्रम हा तमाम भक्तांसाठी ठेवला होता आपल्या LIGच्या मंदिरामध्ये, याबद्दल नक्कीच त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. त्याचबरोबर आपण पाहतोय की त्यांचे संपूर्ण टीम इथे मात्र उपस्थित आहेत. मदनजी वगैरे आज मात्र स्पेशली आज त्यांच्या बरोबर संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा पाहतायत, तर जरूर आपण पाहतो की त्यांनी रजा घेत आहेत इथून सर्वजण, त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देऊयात. परंतु धावफलकावरती आपण पाहतोय काय तर 52 धावा या कोरल्या गेल्यात. 12 चेंडूंमध्ये तब्बल 45 धावांची अविस्मरणीय एक मॅरेथॉन इनिंग खेळली सुहासने. आज वन साइड हिरोच्या भूमिकेमध्ये सुहास करे दिसणार का? पहिलं सत्र गाजवलंय, दुसरं सत्र अद्याप देखील येणं बाकी आहे. ये तो झाकी है, पिक्चर अभी आना बाकी है. तर चला विनंती असेल थोडासा स्पीडअप करायचं आहे आपण, मी तुम्हाला विनंती करतो. आणि येणारा पुढचा सामना SK करिश्मा वर्सेस रॉयल ए. तर दोन्ही टीमचे कॅप्टन चला विनंती असेल आपणास आपण लगेच जायचं. बघा आमच्या पहिल्याच विनंतीला मान देऊन विराज मात्र टॉससाठी आले, त्याबद्दल नक्कीच त्याचा आपण कौतुक आणि आभार व्यक्त करूयात. त्याचबरोबर एक विनंती असेल SK करिश्मा जियाउल्लक, अगदी तुम्ही आमच्या बाजूला बसलात, हाकेच्या अंतरावरती आहात, तर प्लीज आपला कॅप्टन आपण पाठवून द्यायचा आहे. येणारी पुढची लढत एकीकडे आपण पाहणार आहोत ICLची वेचून आणलेली ताकद आणि दुसरीकडे मात्र या मैदानावरचा दादा संघ अर्थातच रॉयल आहे. तर रोहित खराडे इथे मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जुडले गेलेत, त्यांचं सहर्ष स्वागत करूयात. आणि चला चला विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचं प्लीज, वेळ कमी आपल्याकडे मित्रांनो. विराज आलेत, त्याच्याबरोबर आपण पाहतोय बॉबी देखील आलेत. राम मंदिर प्रीमियर लीग आणि त्याच्यामध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय बॉबी ठरला होता, तर यायचं आपण. विराज देखील आहेत, जियाउल्लक देखील आहेत. तर आयोजकांना विनंती असेल चला आपण टॉस करूयात. आयोजकांना विनंती असेल, शुभम वेलकम असेल, दोन्ही शुभमचं वेलकम करतो. तर चला आपण टॉस करायचा. प्रसाद चला आपण टॉस करूयात. एक महत्वपूर्ण मॅच तुमच्या समोर येते आणि त्याचा मात्र टॉस आपण इथे करणार आहोत. आणि त्याचबरोबर आपण आणि अजून एक गोष्ट अशी की चालू सामना देखील तेवढाच इम्पॉर्टंट आहे. ऑन द टोज आलेत बघा. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रेक्षक वर्गाने मैदान सोडलं होतं, परंतु जसा सुहास मैदानाच्या आतमध्ये आला, गेलेला प्रेक्षक वर्ग पुन्हा एकदा भारत गॅसवरून रिटर्न आला. आम्हाला ही मॅच बघायची आणि बघूयात आता काय घडतंय. सुहास वरती सर्वांच्याच नजरा असणार आहेत. पहिले 2 षटक नो डाऊट अप्रतिम. सागर आणि साहिल अप्रतिम वेगाचा दर्जा आपल्याला पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर सुहासने खरपूस समाचार घेतला. ही स्ट्रॅटेजी असते, चांगल्या फलंदाजाला थोडंसं थांबवणं हे देखील गरजेचं आहे. टॉस जिंकलेला आहे SK करिश्मा संघाने. तर SK करिश्मा संघ आपला निर्णय आपण त्वरित कळवायचा आणि पुढील सर्व सामने हे 3 षटकांचे असतील हे आपण लक्षात ठेवायचे. इथून पुढे होणारे सर्व सामने 3 षटकांचे असतील. तर जरूर इथे मात्र सामन्याला सुरुवात होते. स्ट्राइक वरती आपण पाहतोय सुरेश मोहिते अप्रतिम दर्जेदार लय मध्ये आहेत या वर्षीच्या हंगामामध्ये. बॉलिंग मार्क वरती मनीष अप्रतिम षटक हाताळलं जाणार का?
पहिले षटक लेफ्ट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू वेगवान लाऊड अपील. इथे मात्र पंचांनी दात फेटाळली आहे. मनीषचं पहिलं षटक भरपूर काय सांगणार असणार आहे. तर जरूर इथे मात्र आपण पाहतोय की धाव फलकावरती धावसंख्येचा खूप मोठा पाठलाग करायचा आहे आणि प्रत्युत्तरा दाखल मात्र 2. पुढची यस टॉस झालाय. पुढच्या मॅचचा लेग बाईज आहे आताचा. यस पंच नोंदवलाय. सागर स्ट्राईक वरती. यावेळेस मात्र आखूट टप्प्याची लाईन. सागर दरेकर यांचा फेवरेट झोन आहे. एकतर राऊंड द विकेटचा मारा आणि तो अगदी स्टंपाच्या समोर आणि आखूट टप्प्याची लाईन. हे तर तुम्हाला भोगावंच लागेल. सागर दरेकर नाव मोठं आहे आणि काम देखील मोठं आहे. हा ठोकलाय षटकार. तर जरूर आपण पाहतोय की राऊंड द विकेटचा मारा करत असताना अगदी स्टंपच्या समोर चेंडूचं पिचिंग आणि याच्यावरती ठोकलाय षटकार. इथे मात्र आपण पाहतोय की सागर दरेकरचा फेवरेट झोन आहे आखूट टप्प्याची लाईन आणि तुम्ही अशा प्रकारचा मारा करू शकत नाहीये. इनफॉर्म फलंदाज सागर दरेकर. अजून एक चांगला चेंडू. यावेळेस मात्र क्लोज 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 यष्ट्यांच्या अगदी क्लोज. सुहास करे यावेळेस मात्र आपण पहा काय जाळं विणतोय. जाळेबंदी करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. प्रत्येक चेंडू पाहण्यासाठी प्रेक्षक राजा आतुर झालाय. या मॅचचा रिझल्ट त्यांना हवाय लवकरात लवकर. यावेळेस मात्र बॅकफुट वरतीचा कमालीचा फटका. कमालीचा क्लास. यावेळेस मात्र आपण पाहतोय दर्शवला गेला. लांबवरून क्षेत्ररक्षक धावत येतोय पळत येतोय. कमालीचं क्षेत्ररक्षण दर्शवतोय. फक्त 2च धावा आपल्या टीम साठी खर्च करतोय. आय थिंक अक्षय तिथे आहेत. अक्षय भरपूर दिवसानंतर टीम मध्ये आलेत. कशा प्रकारे गोलंदाजांचा वापर केला जाणार, कशा प्रकारे फलंदाजांचा वापर केला जाणार, कशा प्रकारे कुणाची ताकद कितपत योग्य ठरणार, निकाल कुणाच्या बाजूने लागणार, गुलाल कुणाच्या चंबू मध्ये उधळला जाणार. ही मॅच अटीतटीची. चांगला चेंडू होता. नीटच्या संपर्कामध्ये येत नाहीये. एक धाव कंप्लीट केली गेली. शिवम खूप दूरवरून पळत येत आहेत परंतु इथे मात्र सागरने कॉल दिलाय नकोय. रिस्क घ्यायची नाहीये. सामना अजून लांब आहे. इथं रिस्क घेतली एखाद विकेट जर का इथं गमावली गेली तर सामना हातामधून निसटू शकतो. आणि याच दरम्यान मात्र आपण पाहतो की 5 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. 10 धावा धाव फलकावरती आहेत. हा चेंडू निर्णायक असणार आहे. हा चेंडू महत्वाचा असणार आहे. या चेंडूवरती कशा प्रकारे फलंदाजाला थांबवलं जाणार का मात्र सुरेश मोहिते वचपा घेणार. जो सुरेश मोहिते काही काळ शांत मैदानावरती आपल्याला वावरताना दिसतोय. वादळापूर्वीची शांतता याचे ते संकेत आहेत का हेच कदाचित पाहण्यासाठी आता सर्वजण आतुर झालेत. 19 चेंडू 43 ची आवश्यकता. निर्णायक अटीतटीची ही लढत. महत्वपूर्ण सामना. कोणी जिंकलेला नाहीये, कोणी पराभूत झालेला नाहीये. अद्याप देखील दोन्ही टीमच्या पारड्यामध्ये समान मध्ये मात्रेमध्ये झुकलेला हा सामना. ओव्हर द विकेट मनीष. आखूटप्प्याची लाईन आणि यावेळेस मात्र बघा ठोकलाय हा षटकार. मी आधीच उल्लेख केला होता या खेळाडूला अशा प्रकारचं पिचिंग हे महागडच पडणार आणि सुरेश मोहितेने मात्र ठोकलाय हा षटकार. 6 धावांसाठी नेत्रदीपक फटका. एकदा बॉलिंगच्या भोवल्यावरती आलाय. ज्या प्रकारची फलंदाजी त्याच प्रकारची गोलंदाजी केली जाणार का योगेश. इथून जर का सांगायचं म्हटलं तर 18 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता आहे. हे षटक निर्णायक असणार. हे षटक महत्वाचं असणार आहे. या षटकामध्ये जर का धावसंख्येला रोखलं गेलं तर मॅच वरती पुन्हा एकदा काबीज करण्याची शक्यता ही दाट वाढू शकते गोलंदाजी करणाऱ्या टीमचे. परंतु सागर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत सर्वात मोठी डोकीदुखी असणार आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमला. सुहास करे ओव्हर द विकेट. निखळ शांतता मैदानाच्या चौफेर आपल्याला पाहायला मिळते. महत्वाकांक्षा सांगते मित्रांनो या मॅचची.
यावेळेस मात्र आखू टप्प्याची लाईन, यावेळेस मात्र भिरकावून लावलंय फक्त आणि फक्त क्षेत्ररक्षक बघायची भूमिका. धीम्या गतीने लांब टाकलेला चेंडू सागरने ओळखलाय आणि त्याच्यावरती मात्र दर्शवलाय आसमानी फटका. 6 धावांसाठी षटकार. निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की सागर दरेकर या वर्षीच्या हंगामामध्ये जबरदस्त लयमध्ये आहेत. संपूर्ण हंगाम हा खेळाडू मात्र क्रिकेटच्या स्पर्धा खेळण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत असतो. थंडर बॅटचा तो ब्रँड अँबॅसिडर आहे आणि त्याचबरोबर का सांगायचं म्हणलं तर एक चांगल्या दर्जाचा तो ॲथलेटिक देखील आहे. मुंबई पोलीस दलामध्ये तो त्याची सेवा अर्पण करतोय, परंतु एक ॲथलेटिक म्हणून त्याला पूर्णपणे मोकळीक आहे मैदानावरती सर्व कसरत करण्याची आणि कदाचित त्याच कसरतीचा तो अतिशय चांगल्या पद्धतीने स्वतःवरती फायदा देतोय आणि त्याचा फिटनेस, त्याचे फटके आणि त्याची स्टाईल, त्याची अदा आणि त्याची नजाकतपणा सर्व काही मनमोहित करून सोडतोय. येणारे चेंडू असतील 17 आणि आवश्यकता असेल मित्रांनो 31 धावेंची. भरपूर टाइम घेताय, भरपूर टाइम घेताय मित्रांनो. प्लीज 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 विनंती करतोय आम्ही तुम्हाला. यावेळेस मात्र चांगला चेंडू बीट केलंय. डॉट बॉलची सांगता बघा, प्रत्येक डॉट बॉल हा बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी डोकीदुखी, तर फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी सुखद घटना. परंतु षटकार थांबवायचे हे गणित डोक्यामध्ये ठेवलंय आणि षटकार मारायचं हे गणित आम्ही देखील डोक्यामध्ये ठेवलंय. रनआउटची संधी, रनआउटची संधी, रनआउटची संधी. लाऊड अपील. चतुरता जरूर अक्षयने दाखवली, परंतु सुरेश मोहिते सुरक्षित पावलांनी पॉपिंग क्रीजमध्ये. यस, बाईचा इशारा आलाय पंचांचा. तुषार शर्मा आपण पाहू शकतो. बघा, एवढी मोठी मॅच आणि एवढ्या मोठ्या मॅच मध्ये 2 अनुभवी आणि 2 अभ्यासू पंच आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे तुषार तर दुसरीकडे प्रभात आणि 2 असे चांगले पंच जर का एखाद्या मॅचला लाभतील तर निश्चित स्वरूपाने ती मॅच ही पारदर्शकच आपल्याला पाहायला मिळेल. 23 धावा स्कोर कार्ड वरती. 3 चेंडूचा झालाय खेळ समाप्त. येणारे 15 चेंडू 30 धावांची आवश्यकता असेल. मोठा फटका थांबवायचा आहे, मोठा फटका मारायचा आहे, हे कॅल्क्युलेशन चालू आहे. परंतु यावेळेस मात्र हुक केलाय. फाईनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू कदाचित थांबलाय की काय. सूरज तिथे पाळतोय, धावतोय, पळतोय, प्रयत्न करतो. चेंडू गेलाय कुठे. आखूड टप्प्याची लाईन. भरपूर आखूड होता चेंडू. हुक केलाय चेंडूला आणि आपण मात्र पाहतोय की बॅकवर्ड फाईनच्या दिशेने चेंडू मात्र येतोय 4 धावांसाठी चौकार. 14 चेंडू 26 धावांची आवश्यकता. सुरेश मोहिते, मी आधीच उल्लेख केला होता मित्रांनो, वादळापूर्वीची शांतता कदाचित आपल्याला पाहायला मिळते की काय. शांत राहिलेला सुरेश आता मात्र डोकं वर करू लागलाय. जो सुरेश शांत होता तो आता मोठे फटके खेळू लागलाय. एकीकडे सागर तर दुसरीकडे सुरेश आणि या दोघांच्या मध्ये गोलंदाज अडकलेत मित्रांनो. स्कोर 27, आवश्यकता 14 बॉल 26. सुहासचे हे 2 चेंडू भरपूर महत्वाचे असणार आहेत. सचिन काहीशी कानमंत्रणा देत आहेत सुहास यांना आणि या कानमंत्रणेचा वापर सुहास कशा प्रकारे करेल. निर्णायक चेंडू असतील, सुहाससाठी सर्वाधिक इम्पॉर्टंट असतील. संपूर्ण मॅच साठी हे चेंडू भरपूर इम्पॉर्टंट. सुरेश मनामध्ये एकच निर्धार, मोठा फटका, मोठा फटका, मोठा फटका शोधामध्ये आहेत. आखूड टप्प्याची लाईन. पुन्हा एकदा नक्की करायचंय काय, परंतु सुरेश मोहितेने सांगितलंय हो या सुरेश. सुहास आपलं स्वागत आहे. ठोकलाय हा षटकार 6 धावेसाठी. येणारे 13 चेंडू 20 धावांची आवश्यकता. केडी काय योगायोग आहे. यष्टीरक्षक सचिन, बॅट्समन सुरेश, नॉन स्ट्रायकरला सागर, बॉलर सुरेश, सुहास आणि आलाय षटकार. स एकच राशी आपल्याला लाईनीत दिसायला मिळते. आणि आता मात्र कमालीचा चेंडू. यॉर्क करण्याचा प्रयत्न अचूक टप्प्यावरती. थेट फेकी नॉन स्ट्रायकर एंड वरती. गरज होती का. लाऊड अपील जरूर केली गेलीये. वाईड पडतोय इथे आणि 1+1 अशा 2 धावा मिळत आहेत. कमालीचा कमबॅक, कमालीचा कमबॅक सुरेश आणि सागर यांनी जरूर दर्शवलाय. बघा, सागर आणि सुरेश ज्या आत्मविश्वासाने मैदानाच्या आतमध्ये आले ना, त्यांची ध्येय बोली, त्यांचा आत्मविश्वास, त्यांचा कॉन्फिडन्स हा भरपूर काय सांगत होता. मनीषने नो डाऊट चांगली सुरुवात करून दिली, परंतु 2 आखूड टप्प्याचे चेंडू टाकले. तर दोन्ही आखूड टप्प्याच्या चेंडूंवरती आसमान दाखवलं फलंदाजाने आणि त्यानंतर मात्र सुहास पडलेत महागडे. ओव्हर पिच चेंडू आणि हे घ्या सुहास.
तुमच्या उत्तराला प्रत्युत्तर आमच्याकडून देखील तोफा कबूल कीजिए जनाब. हा आलाय षटकार. आणि इथे मात्र आपण पाहतो की 41 धावा फलकावरती आहेत. योगेश बघा, सुहासने जेवढ्या धावा कुठून काढल्या तेवढ्याच धावा बहाल केल्या की काय? कारण की पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा होत्या. आय थिंक तर ये जरूर इथे मात्र आपण पाहतो की डिहायड्रेशन ब्रेक सुरेश मोहिते घेत आहेत. प्रचंड असे थकलेत वाटतं, त्यांच्या चेहऱ्यावरती तो थकवा जाणवतोय आपल्याला. आणि इथे मात्र 12 चेंडू आणि आवश्यकता असेल 12 धावांची. हॅलो, तर इथे मात्र आपण पाहतो की 12 चेंडू आणि आवश्यकता असणार ती म्हणजे 12 धावांची. सचिन कारभार बॉलिंग मार्क वरती, राऊंड द विकेट. पहिला चेंडू इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सीआयडी तिथे उपस्थित आहेत, चेंडूची शोध मोहीम घेत आहेत. 1 रन, त्यापेक्षा जास्त काही नाहीये. तर जवळजवळ आपण पाहतो की या सामन्यामध्ये मुसंडी मारली बॅटिंग करणाऱ्या टीमने, अर्थातच आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघाने. आज आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघाची देखील संपूर्ण ताकद आपल्याला पाहायला मिळते. शशीचं कमबॅक, साहिलचं येणं, त्याच्यानंतर गोलंदाजी डिपार्टमेंटला मिळालेली बळकटी, या सर्व गोष्टी आपल्याला जाणवत आहेत. यावेळेस मात्र हुक केलाय ऑन साइडला, फाईनच्या दिशेने 1 बाउंस, 4 धावांसाठी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय चौकार. तर चला पुढील सामना रॉयल ए वर्सेस एसके करिश्मा. एसके करिश्मा संघ आपला निर्णय. एसके करिश्मा, जियाउल्लक आपला निर्णय. बॉलिंग आहे. तर रॉयल ए संघ चला आपल्याला सज्ज राहायचं बॅटिंगसाठी. तर इथे मात्र आपण पाहतो की स्कोर कार्ड जाऊन थांबले 48च्या घरामध्ये. 9 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल. आघाडीची आलेली ओपनिंग पेयर काय खेळली आहे, कौतुक करावं लागेल. एकीकडे सागर आणि दुसरीकडे मात्र आपण पाहतोय सुरेश विदाउट लॉस. सागर वैयक्तिक 27 धावसंख्येवरती खेळतोय, सुरेश मात्र 17 धावसंख्येवरती खेळतात. ओव्हर पिच चेंडू, यावेळेस मात्र जागा बनवली आणि थेट आपल्या डगआउटच्या दिशेने विजयाचा षटकार लगावलाय सागरने. मॅचला फिनिश केलंय आणि हा खेळाडू का संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत असतो स्पर्धेच्या माध्यमातून, हेच दर्शवलं या खेळाडूने. कॉंग्रॅच्युलेशन. आणि त्याचबरोबर स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 तुमचं देखील तेवढंच कौतुक. तर यस, विनंती असेल प्रतीक ठाकूर 2 प्लेयर पंचांसाठी पाठवायचे. आणि त्याचबरोबर आपण पाहतो की नुकतं ज्यांचं शुभागमन आमच्या व्यासपीठावरती झालं, अर्थातच रायगड जिल्हा प्रमुख, पनवेल शहर शिवसेना रामदासजी शेवाळे साहेब यांचे सुय सहाय्यक प्रेम डांगे यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी स्पेशली आज ते आलेत. तर या सर, तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आमच्या व्यासपीठावरती असेल. उसकी विपदा पल में टली
प्रतीक अंपायर 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 आणि त्याचबरोबर सागर प्लेअर ऑफ द मॅच पारितोषिक घेण्यासाठी यायचं.